नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राज्यातील मराठा ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेला संघर्ष मिटवा यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची शरद पवार यांच्याशी भेट घेतल्याचे दिसून येत आहे। तरी बंद दरवाजा आड बैठक विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत या दोन नेत्यांमध्ये गुफ्तगू झाल्याचं सांगण्यात येत आहे। तर या दोघांच्या चर्चेत विधानसभा निवडणुकीच्या किराणा आहे। तर मराठा ओबीसी संघर्षात विधानसभेसाठी लोकप्रियप्रमाणेच काही गुप्त समजतोय या दोन नेत्यांमध्ये चर्चेत आल्या असू शकतात। तर गेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा लाभ शिंदे गट आणि शरद पवार गटाला झाला होता। तरी भाजपाच्या मराठवाड्यातल्या सगळ्या जागा पडल्या। तरी शिंदे गटाची संभाजीनगरची जागा जरांगेच्या पाठिंब्यामुळे निवडून आली हे लपवू राहणार नाही। असं लोकसभा 10 पैकी 8 खासदार निवडून आणताना पवार गटही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा लाभार्थी ठरला। तर त्यामुळे मराठा ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार सह्याद्रीवर एकत्र आले आहे। त्या निमित्ताने उभयतांना विधानसभेचे डावपेचही आखले आहेत। तर सोमवारी झालेल्या पवार शिंदे यांच्या बैठकीत जरांगे यांच्या मागण्याबाबत काय निर्णय घेता येईल याबाबत शिंदे यांना पवारांनी मार्गदर्शन केले। तर महायुतीत शिंदे गट तर महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडे मराठा समाज काही प्रमाणात झुकले असल्याचे चित्र दिसत आहे। तर शिंदे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा शरद पवारांनी त्यांची खास अभिनंदन केले होते। तर गेल्या 2 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीने शिंदे यांना शरद पवार यांच्यावर कधीही थेट टीका केलेली नाही। त्यातच दोघांच्या प्रत्येक आणि अप्रत्येक विरोधात अजित पवार गट असल्याने या दोन नेत्यांमध्ये त्यांसंदर्भात खास चर्चा झाल्याचे सांगितलं जात आहे। तर संभाजीनगर असेल किंवा भिवंडी असेल अशा जागांवर शिंदे गट आणि शरद पवार गट काहीही गुप्त समझोता झाले नाही आणि त्यांना दोघी गटांना यश मिळाले होते। अशाच पद्धतीने आता 3 महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी या दोन्ही गटात काही गुप्त समझोता होऊ शकते असंही सांगितले जात आहे। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।